नमस्कार शेतकरी मित्र हो, मी रोहन. आपण पाहतात शेती संगोपन. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गादगाव येथील संभाजी बागल यांच्या गोट फार्मबद्दल माहिती. जसे की त्यांनी शेळीपालनामधून कमवलेलं आहे 4 एकर शेती, एक विहीर, 20 लाखाचा बंगला. मित्रांनो, चला तर पाहूयात बागल यांची यशस्वीरित्या शेळीपालनाची यशोगाथा. जर मित्रांनो आपण यूट्यूबवर नवीन असाल तर आपला शेती संगोपन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात. आपला परिचय सांगा. संभाजी गणपत बागल, राहणार गादेगाव, पंढरपूर तालुका, जिल्हा सोलापूर. हा शेळीपालनाचा व्यवसाय तुम्ही कधीपासून करताय? जसं मला कळतं असं माझ्याकडे शेळ्या आहेत. त्या वडिलाकडे काय होत्या ती मी करत राहिलो. माझं काही शिक्षण यामध्ये काही झालेलं नाही. तो थोरलं भाऊ मध्ये आधी अडचणी पडतेले म्हणून मी त्यांच्यासाठी तो राखतच राहिलो शेळ्या, आणि त्यांची मोर्चा शिक्षणाची संधी त्यासनी मिळाली. आता तुमच्याकडे किती शेळ्या आहेत? आता सध्या लहान मोठी एक 50 आहे ती ना. ह्या 50 शेळ्यांसाठी तुम्ही जे शेड उभा केले त्या शेडला तुम्हाला एकूण किती खर्च आला आहे? शेडवर झाला की 2-2.5 लाख झालेला आहे ना. ह्या ज्या 20 शेळ्यांचं तुम्ही संगोपन केलं आहे त्यापासून तुम्हाला वार्षिक उत्पन्न किती भेटते? वर्षाला उत्पन्न काय मी त्याचं उत्पन्नच काय बघितलेलं नाही. माझ्याकडे शेती नव्हती. मी 4 एकर शेती त्या शेरडाजीवर खरेदी केली त्या काळात. लहानपणापासून 12,000 4 एकर. त्यामध्ये शेतीचं बांधवरिंबा वडणं, हिर पाडणं, या शेरडावरच कष्ट, मुलांची शिक्षणं, मुलींची, त्यांची लग्न, हे सगळं झालेलं आहे ना. म्हणजे तुमची सर्व प्रगती ही शेळ्यांपासून झालेली आहे. शेळीपालनावर सगळं झालेलं आहे. आता 20 ते 19 हजाराचं बांधकाम झालेलं आहे शेरडा याच्यावरच. 19 लाखाचं झालेलं आहे. पन्नावर माझं सगळं चालू आहे. त्यापासून माझी पशुपक्ष्यांनी सगळ्यांनी पाळावी ही इच्छा आहे. प्रत्येक दारूचं आणि मटणाचं दर कधी कमी होत नाहीत. दुधाचं दर खाली उतरतेलं, पण ह्या वस्तूचं कधी रेट कधी होत नाहीत खाली. पण ह्याची जरा काळजी घ्यावी लागते. ह्या तुमच्या ज्या 20 शेळ्या आहेत त्या 20 शेळ्यांना वर्षाला किती पिल्लं होतात? 6 वर्षात 3 झोप होती, ती चांगली जर झोप असली तरी. म्हणजे प्रत्येक शेळीला 2 करडं जर आपण धरली तर तुम्हाला 6 वर्षामध्ये ह्या 20 शेळ्यांपासून 50 ते 60 करडे भेटतात. करडं मिळतात ना. बाजारात मग 1 करडू कितीला विकलं जातं? बाजारात विकले जाते 5 ते 6 हजाराला. चांगलं सांभाळ तर 7 पर्यंत जात आहे. म्हणजे शेळीपालन हे परवडण्यासारखं आहे. परवडण्यासारखं, आणि प्रत्येकाने ही वस्तू करत राहावी. दिवसभर तुम्ही या शेळ्यांचं नियोजन कशा प्रकारे करताय? दिवसभर म्हणजे काय, तेच खाद्य व्यवस्थित टाकणे, 1 तासभर पाय मोकळं करण्यासाठी फिरवणं पाहिजे. म्हणजे जागेवर त्याचं ते नक्या बिक्या वाढत नाही, त्या पाणी पिते, ती जागेवर खाते, ती याची काळजी घ्यायची असते ना. सकाळी तुम्ही यांना चरण्यासाठी किती वेळ सोडता? आपलं काय चरण्यासाठी 1 तासभर सोडायची आणि पुन्हा बांधायची आणि खायला टाकायचं, जरा पाणी वगैरे ठेवायचं. तुम्ही यांना कोणकोणत्या प्रकारचं खाद्य त्यांना खाऊ घालताय? खाद्य काय, घास असतं या, साधी शिवरी असते ह्या, त्यामध्ये दुसरं काय असेल ते गवत काढी टाकायचं खात राहतील ना. भुईमुगाची येल म्हणा, तुरीचं बुसकट म्हणा, हरभऱ्याचं बुसकाट, अशी आपली जी वस्तू आहे ती खाल्ल्यामुळे अंश राहते, शेरडाच्या जगात वजन वाढतं ना. शेळ्यांची तब्येत चांगली राहण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर कोणकोणते उपाययोजना करताय? लक्षमध्ये याला जे हरभऱ्याचं पहिल्यासारखं पूर्वीचे कांड मिळत ते मिळत नाही, किंवा तुरीचं याच्यापासून वजन चांगलं किंवा खायला त्याला पौष्टिक आहे तो मिळत नाही. अलीकडे खाद्य कोण करत नाही, ती पिकवत नाही शेतकऱ्यांना. त्यामुळं बाकीच्या पिकावर त्याची सांभाळावं लागते ना. पेंड व मक्याचं बड तुम्ही त्याला किती खायला घालता? मक्याचा बारडा जर दिला 15-20 किलो, जर 1 महिन्या 15 दिवसाला जर असं पिलेसनी दिला 15-20 करणं, लवकर वजन वाढते ना. वजनाची टेस्टनी वाढल्यामुळं लवकर उत्पन्न वाढते जास्त. ह्यांना कोणते आजार होतात का? आणि जर झालं तर त्यावर तुम्ही कोणत्या प्रकारची उपाययोजना करता त्यांसाठी? आजार म्हणजे ते तोंड येते, ते तोंडासाठी मिठाच्या पाण्यानं धुयाचं, खोबरेल तेल लावायचं, त्याला साध्या हळदी करून लावायची, त्यामध्ये तेलामध्ये कापूर वगैरे लावायचा. तर डरंगाचे काय वेळेस त्या टायमाला लक्ष द्यायचं. एकदा जर डरंगून खाली जर तब्येत उतरली तर काय त्याचा उपयोग होत नाही ना. डॉक्टरांचा वर तुम्ही सल्ला घेता का नाही? डॉक्टरचा जास्त करून आम्ही सल्लाच घेत नाही. पहिल्यापासून आपल्याला यातलं माहिती असल्यामुळे काय अडचणच पडत नाही ना. हा व्यवसाय परवडतो का? हा परवडतो की, पण करणारा पाहिजे ना. खसोटीने करणारा पाहिजे. ते केल्यानंतर सगळं होतं, तो करत राहणारा पाहिजे. आपण जे सांगता की तुम्ही या शेळीपालनामधून 20 लाखाचा बंगला व तुम्ही 4 एकर शेती विकत घेतलेली आहे. 4 एकर जमीन घेतली, हिर पाडली, हिरीला रिंग टाकलेले, त्याला 5-7 लाख रुपये रिंगला गेलं. हिरला खर्च तेवढाच केला. अशी मी पशुपक्षापासून सगळी माझी सुधारणा झालेली आहे.
शेळी व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काय काय आहे? खिलार गाई आहे, त्या म्हशी आहे, त्या खोंडा आहे, ते ही मला पशुपक्ष्याचा जास्त छंद आहे ना. निश्चितच तर आपलं शेळीपालन परवडत आहे. हा परवडते निश्चित, करणार पाहिजे आणि केलंच पाहिजे. हे नवीन शेळीपालन सुरू करणाऱ्या आपल्या शेतकरी मित्राला तुम्ही कोणता सल्ला द्याल की कशा प्रकारे त्यांनी शेळीपालन सुरू करावं? अगदी 4-2 जर घेऊन सोडले, त्याची प्रगती थोडी थोडी वाढवत गेली तरी वाढतात. काय एकदमच लय घ्यावं म्हणून सुद्धा अपेक्षा करायची ना, त्याची प्रगती चांगली होत जाते. शेळीपालनाला सुरुवात करत असताना जे आपण त्यांचे जे शेड तयार करणार आहे ते कशा प्रकारे करावं, की लहान करावं का मोठं करावं? तुमचं काय म्हणणं आहे, कसं करावं? ज्याच्याकडे भांडवल आहे त्यानं लवकर जर मांडलं चालतंय, ज्याच्याकडे कमी आहे त्यानं हळूहळू केलं तर सुद्धा चालतंय ना. काय गोठ्यात सुद्धा चालतं, पण ती करणारा काय ना काय पाहिजे. साध्या गोठ्यात कडनी जाळी मारणं एवढं महत्त्वाचं काम आहे. कुत्रं किंवा बाकीचा दागा फटका होणे कशाचा, याची काळजी घ्यावी लागते. साधारणतः पिल्ली किती दिवसांतर विक्रीस योग्य होतात? एक चांगली सांभाळली तर 4 ते 4.5 महिन्यात पिल्ली काय येतील ना. ह्या सर्व 20 शेळ्यांपासून तुम्हाला अंदाजे वार्षिक उत्पन्न तुम्हाला किती भेटतंय? तसं एक 3 ते 3.5 लाखापर्यंत जाते ना. मग ह्या पिल्ल्यांना तुम्ही विक्रीसाठी कोणत्या मार्केटमध्ये तुम्ही त्यांना घेऊन जाता? ते बाजार बंडी शागाव आहे, पुणे महोद आहे, सांगोला आहे, अशा ठिकाणी न्यायचे ना. ह्या एका पिल्ल्याला आपल्याला कमीत कमी या बाजारामध्ये आपल्याला किती किंमत भेटून जाते? कमीत कमी म्हणलं तर 4 ते 4 हजाराखाली जात नाही ना. लहान जरासं 4 ते 5 हजार, आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त 9 हजारापर्यंत 10 हजारापर्यंत सुद्धा जाऊ शकताय. ह्या 20 शेळ्यांसाठी तुम्ही शेतामध्ये किती चारा लावला आहे? शेतामध्ये आम्ही काय नेहमी पिकवतो, त्या दृष्टीने काय एक अर्धा एकर करतो, त्यामध्ये टाकत राहतो कुठलं कडधान्य केलेलं, असं आहे ना. तुम्ही त्यांना मका कडळ वगैरे खायला देता का? कडोळ वगैरे देतो ना त्यासने. मग आता आपल्याला थोडक्यात माहीत सांगा की नवीन शेतकऱ्यांनी शेळीपालनाची सुरुवात कशा प्रकारे करावी व त्याला कशा प्रकारे जास्त उत्पन्न भेटून जाईल? प्रत्येक शेतकऱ्यांनी पहिल्या सुरुवातीला 2-3 जर शेळ्या घेतल्या, त्याच्यापासून पिल्ली त्याची तयार करून त्याची वाढवणी, त्याची जोपासणी करून त्याच्यावर लक्ष देऊन चांगलं जर करेल त्याची प्रगती चांगलीच होती ना. आज शिक्षणाकडे लोक बरीचशीच वळले, ते पशुपक्षाकडे कोण वळत नाही, ती याची काळजी घेत नाही. ते प्रत्येक मुलगा वाटतं शिकावं, पण हा पशुपक्षाकडे कोण बघायचं आणि याला चांगला दर आहे त्या विचारानं. हे प्रत्येक गोष्टीचा मटणाचा दर कधी कमी उतरत नाही, किंवा दारूचा दर उतरत नाही, पेट्रोलचा दर उतरत नाही, तसा या गोष्टीचा दर कधीच कमी होणार नाही, वाढत जाणार आहे. सध्या मटणाचा भाव काय चालू आहेत, भविष्यामध्ये काय होतील भाव याचे? भविष्यात काही दिवसानं 700 ते 800 रुपये किलोवर जाणार. तो खायला लोक कमी करणार नाही, तो खाणार, हजारावर जर गेला तरी खाणार, असं लोकांचं आहे. म्हणजे निश्चित शेळीपालन परवडत आहे, परवडण्यासारखं आहे. लेंडी खत वगैरे काय करता? लेंडी खत आपल्या शेतीला टाकतो. लेंडी खत हे चांगलं पिकासाठी आहे ना. जी आपण जी शेळीपालन केली त्यांची जात कोणती आहे? जात देशीमधले आहे, ते आपल्याकडे काय कुठली ह्याच्यामधली नाही. पूर्वीची देशी आहे तीच आपल्याकडे आहे, देशी शेळी ना. सुरुवातीला तुम्ही किती शेळ्या केल्या होत्या स्टार्टिंगला? स्टार्टिंगला तर 1-2 लहान होतो त्यावेळेस माझ्याकडे 2-3 शेळ्या होत्या. 2 शेळ्यापासून मी केलेत ना, असं आहे. तुम्ही जे आम्हाला शेळीपालनाबद्दल जे मार्गदर्शन केलं, जी माहिती सांगितली ते खूप महत्त्वाची होती. आपल्या शेतकरी मित्रांना त्याचा उपयोग होणार आहे नक्कीच. आपण जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. आभार आहे. असं जर प्रत्येकाची काहीतरी भावना वाढावी आणि पशु पालाव हेच आपली इच्छा आहे, बाकी काय नाही. प्रत्येकजण हा मुलगा शिक्षणाची वड काढाय बघतो, कलेक्टर हो, तहसीलदार हो, मामदार. त्याला आता कोण कामावर घेतलं जात नाही. प्रत्येक संस्था शाळेच्या निघते त्याला डोनेशन एवढं भरा म्हणून सांगते. ते सर्व्हिसवर घेताना 2,000 काम करतो का, ॲडव्हान्स किती देतो आम्हाला, तू किती दिवस काम करशील, तर 2-2 हजार त्याला राबावं लागतं. पण ह्या पशुपक्षाकडे कोण वळत नाही आणि ह्याची काही विचार करत नाही. ती शिक्षणच बघायचं, त्याच्या खर्चाला येण्या जाण्यासाठी सुद्धा पैसे पुरत नाहीत, आणि तो घरच्याने त्याला आयुष्यभर सांभाळायचं आहे शिक्षण करून सुद्धा. याची कसलीही प्रगती होत नाही. मग तो शहरामध्ये जर काही उत्पन्न काढलं तर कमी पडत नाही. सर्व्हिसवाल्याला कधीच ऐकू शकत नाही. पालन करणारा शेळीपाल असो, खिलार गरू सांभाळणार असो, प्रत्येक वस्तूमध्ये जर केलं, शेतीमध्ये राबलं तर कुठलंच कमी पडत नाही. पण हा सर्व्हिसमध्ये जे राबतोय तो खितपतच पडतोय तसाच. नुसतं डोनेशन घ्यायचं काम आहे यांचं, आणि हे मोटिवायचं काम आहे. शेतकरी या मुलाने शिकायचं म्हणून धडपडायचं आणि त्याला सर्व्हिस मिळू शकत नाही. असं प्रत्येकाची पुढाऱ्यांची भावना आहे. मुलांनी शिकायला आम्हाला एवढं पैसे मिळवतं आणि कुजत राहो ती मुलं, त्यांनी कुठला व्यवसाय करू नये ही त्यांची भावना आहे. तो प्रत्येक मुलानं काहीतरी वळलं पाहिजे, कुठलं तर काहीतरी पशु केलं पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. तर मोरचं आयुष्य सुखाचं झालं नाही तर जाणार नाही. इंजिनियर मुलं बरीचशीच काम करते ती शिक्षणासाठी 12,000, 10,000, 11,000.
त्यांना हा शेती व्यवसाय जर केला, जनावर पालन केलं, शेळीपालन, तरी भरपूर इन्कम आहे त्याच्यात आणि सुखानं दिवस जातात. कोणाच्या बांधल्यात नाही, स्वतःच्या हिमतीवर, मी कुणाच्या आदर्शाखाली नाही असं सांगू शकतोय ना. मित्रांनो, आपण पाहू शकतो की कशा प्रकारे आपल्याला बागलाने सांगितलं होतं की त्यांनी विहीर बांधली. हीच ती विहीर आहे की त्यांनी या शेळी पालनामधून ही विहीरचं बांधकाम केलेलं आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपण आपल्या शेती संगोपन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटनही दाबा, जेणेकरून येणारे आपल्या सर्व नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.